ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। गतवर्षी कमी पाऊस झाल्यानं राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रातील अभयारण्यातील ओघळ बंद झालेत। सध्या वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढतीये, मात्र धरणातील उपलब्ध पाणीसाठा पाहता जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट घोंगावू लागले। राधानगरी धरणातील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे राधानगरी प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी। राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गत वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात असा फरक नसला तरीसुद्धा यावर्षी वळीव पाऊस झालेला नसल्यामुळं पाण्याची मागणी वाढत आहे। त्यामुळं पाटबंधारे विभागाकडून पाणी जपून वापरण्याचा संदेश दिला जात आहे। गत वर्षी राधानगरी धरणामध्ये आजच्या दिवशी 4.7 TMC म्हणजे 57% इतका पाणीसाठा होता, तर आज 4.5 TMC म्हणजे 50% इतका पाणीसाठा आहे। साधारणतः 7 पॉईंटनं पाणी कमी आहे। गत वर्षी आज अखेरपर्यंत 26 मिलीमीटर इतक्या वळीव पाऊस झाला होता, परंतु यावर्षी वळीव पाऊस अजिबातच झालेला नाही। त्यामुळं पाण्याची मागणी वाढत आहे। त्यामुळं आता सध्या राधानगरी धरणातून 350 क्युसेक्सनं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हा विसर्ग मे अखेरपर्यंत कायम ठेवावा लागणार असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे। वळीव पाऊस नसल्यामुळे पाण्याची मागणीसुद्धा वाढत आहे, त्याचबरोबर पाणीसाठा ही घट होत आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याची गरज सध्या जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे। एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।